सकाळी राजा सदरात आलं तेव्हा सदरेवर रघुनाथ पंत अनाजी येसाची हंबीर मंडळी हजर होती. राजा आसनावर बसला. राजाने रघुनाथ पंतांना विचारलं, पंत, आपली सर्व सोय लागली ना? जी महाराज, काहीच अडचण? काय अडचण? पंत क्षणभर विचारात पडले. कसं सांगावं हे त्यांना कळे ना. शेवटी धीर करून म्हणाले, महाराज बोलतो, त्याची क्षमा असावी. व माझी स्वतःची 25 घोड्यांची पागा सरकारी पागेत जमा करण्याची आपण आज्ञा दिली. जमा झाली? जी. काहीशी रुष्ट होऊन रघुनाथ पंत म्हणाले, एवढंच नव्हे तर जनावरांना सरकारी पागेची डागही देण्यात आली. पंत, तुम्हाला माहीत नाही, पण एक कायदा आम्ही अत्यंत कडकपणे आमच्या राज्यात पाळतो. आमच्या राज्यात कुणाच्याही मालकीची स्वतंत्र पागा नाही. पागा सोडाच, पण कुणाच्या मालकीचं जनावर नाही. सारी घोडी सरकारी पागेची. खुद्द आमच्या सेनापतींनाही स्वतःचं घोडं नाही. कारण कळेल? रघुनाथ पंतांनी विचारलं. का नाही? तुम्ही येताना आपल्या सरंजामाबरोबर जशी तुमची पागा आणली तसे 2 हत्तीही आणलेत. तुमची पागा सरकारात जमा झाली, पण तुमचे हत्ती जमा झाले नाहीत. याचं कारण घोडा ही राजाची शक्ती असं मी मानतो. पंत, लहानपणापासून आम्ही एक श्लोक सदैव म्हणत आलो, यशस्वतस्य राज्य यशस्वतस्य मेदिनी यशस्वतस्य सौख्य यशस्वतस्य साम्राज्य. याच पागेचा नियम आम्ही अत्यंत कडकपणे पाळतो. पंत, तुम्ही चिंतातूर होऊ नका किंवा मनात शंका बाळगू नका. सरकारात जमा केलेल्या घोड्यांची तुम्हास मान्य होईल. ती किंमत आम्ही चुकती करू. तुमच्या पागेची माणसं आमच्या घोडदळात सामील होतील. राजांचं बोलणं ऐकून रघुनाथ पंतांचं समाधान झालं. त्यांच्या चेहऱ्यात स्मित झळकलं. प्रसन्नपणे त्यांनी कबूल केलं. हा दूरदर्शीपणा मला कुठंच दिसला नाही. मागं पाहिलं की पुढचं दिसतं. राजांच्या पदरचे सरदार पागा बाळगतात, मातब्बर होतात. सांगावं गेलं की प्रसंगी भांडारे सुटतात, प्रसंगी शत्रूसही मिळतात. हा आजवरचा अनुभव जमेला धरून आम्ही हे पाऊल टाकलं. आम्ही राजे बोलता बोलता थांबले. त्यांचं लक्ष दरवाजाकडे गेलं. दत्ताजी पंत सत्रेवर येत होते. मुजऱ्याचा शिकार करत राजांनी विचारलं, दत्ताजी पंत कुठं होता? एक तंटा उपस्थित झाला होता महाराज. कसला तंटा? पालीचं पाटीलकीचं वतन काळभोर चालित आहेत. त्या वतनाला हक्क सांगण्यासाठी खराडे पुढे आले. दोन्ही माणसं आपलीच. मग तंटा भेटला. जी नाही, हा तंटा आपल्या पायाशी सोडवला जावा अशी दोघांची इच्छा. त्यासाठी मुजऱ्याला पालीचे काळभोर आणि खराडे आले. राजांनी दोघांना सदैव बोलावून घेतलं. दोघे आपल्या वतनी हक्काला पक्के होते. राजांनी तो तंटा मिटवा असं दोघांचाही आग्रह होता. राजांनी दोघांचे म्हणणं शांतपणे ऐकून घेतलं. नंतर म्हणाले, काळभोर खराडे तुम्ही दोघे आमचेच. आम्ही जरूर पाडले गोत सभा बोलवून गोत मुखानं न्याय करू. ते तुम्हाला चालेल का? दोघांनी राजांच्या निर्णयाला मान्यता दिली. ठीक आहे. दत्ताजी पंत, चांगला दिवस पाहून पालीला गोत सभा बोलवा. आम्ही जातीनिशी त्या सभेला हजर राहू. या तंट्याचा निर्णय करू. काळभोर खराडे मुजरे करून निघून गेले. रघुनाथ पंतांनी विचारलं, महाराज, आपण खुद्द निवडायला हजर राहणार तर गोत सभा कशाला बोलावली? पंत, वतन गावच्या लोकांच्या सहकार्याने चालतं. ते नुसतं आमच्या निर्णयावर चालत नाही. गोत सभा म्हटली की तीत गावचं पाटील, कुलकर्णी यासारखे वतनदार येतात. त्याखाली गावचे 12 बलुतेदार येतात. महाजन म्हणजे व्यापारी, जमीनदार यांसारखे प्रतिष्ठित असतात. त्यांनी केलेला निर्णय बंधनकारक असतो. तो निर्णय पाळला जातो की नाही हे गोताला पाहावं असतं. साऱ्या गोष्टी राजाने होत नसतात. पण काळभोर खराडे निवडायसाठी राजे पालीला गेले. गोतमुखाच्या न्यायाने खराडे खोटे ठरले. खराडे हट्टाला पेटून त्यांनी दिव्य करण्याची परवानगी मागितली. राजांनी त्यालाही मान्यता दिली. खराड्यांनी देवालयात दिव्य केले. त्यातही त्यांना अपयश आले. काळभोर मात्र खरे ठरले. पालीचा मजहर संपून राज साताऱ्याच्या किल्ल्यावर आलं. राजांच्या आधारामुळे बऱ्याच फौजा अद्याप छावणीवरच होत्या. राजांनी नव्या महिमा उघडल्या. संभाजीराजांना दत्ताजी पंतासह विजापूर मुलकात पाठवलं. मोरोपंतांनी रामनगरच्या बाजूला पारनेर, पिंडोर अशा डोंगरावर नवे किल्ले बांधण्याचं काम चालू केलं होतं. त्या किल्ल्यामुळे सुरतेला कायमचा शय बसणार होता. किल्ले पुढे झाल्याची बातमी कळताच राजांनी मोरोपंतांना रामनगर भागात पाठवलं. राजांच्या कानावर विजापूरच्या बातम्या येत होत्या. विजापूरचा नवा वजीर बेहलल खान, याचा पठाण पक्ष जुना वजीर खवास खान
याचा दक्षिण पक्ष यामध्ये जोरदार लाथाडी सुरू झाली होती. राजे जागरूकतेने विजापूरच्या घटना पाहत होते. प्रसंगी हालचाल करण्यास सोपं जावं म्हणून राजांनी पन्हाळ्यास मुक्काम हलवला. सकाळच्या वेळी स्नान करून सोमेश्वर दर्शन घेऊन राज वाड्यात चालत होतं. संगती येसाजी, चिटणीस, हंबीरराव ही मंडळी होती. वाड्याच्या दरवाजेशी 2 संन्यासी मात्र भिक्षेकरिता उभे होते.